previous lecture. So in this lecture we are going to start second type, that is galvanic or Voltaic cell. So what is the meaning of galvanic or Voltaic cell? कशाला म्हणायचं galvanic किंवा Voltaic cell? तर ते आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचं. तर याच्यामध्ये पाहता galvanic or Voltaic cell इलेक्ट्रिसिटी जी असते पाहिजेमध्ये इट इज जनरेटेड थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी तर ती स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन मधून त्या ठिकाणी जनरेट होते. Spontaneous chemical reaction. Spontaneous chemical reaction. The electricity which is generated from the spontaneous chemical reaction when galvanic or Voltaic cell is there. तर त्याच्यामध्ये this is the meaning that electricity is passed from or generated from the spontaneous chemical reaction. आता याच्यामध्ये it is made up of two half cells. ही जी galvanic cell असते पण तर it is made by दोन हाफ सेल्स असतात त्याच्यामध्ये. टू हाफ सेल्स, दोन हाफ सेलच्या मदतीने त्या ठिकाणी काय होते गॅल्व्हॅनिक और व्होल्टेइक सेल त्या ठिकाणी तयार होत असते. प्रत्येक हाफ सेल जी इच हाफ सेल इज इमर्स्ड म्हणजे बुडवणे कशामध्ये ऑफ इट्स ओन सोल्युशन. ओन सोल्युशन कळतं का? ओन म्हणजे त्याच सोल्युशन मध्ये ऑफ इट्स ओन सोल्युशन. इच हाफ सेल इज इमर्स ऑफ इट्स ओन सोल्युशन म्हणजे त्याच्या स्वतःच्याच सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, जे मेटल स्ट्रिप असते तर ती त्या ठिकाणी बुडवली जाते. लक्षात ठेवा, ज्या मेटलची मेटल स्ट्रिप आहे तर त्याच मेटलच्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी ती बुडवली जाते. लक्षात ठेवायचं, त्यात व्हेरी इम्पॉर्टंट मिनिंग आहे की जे मेटल्स असेल त्या मेटलच्याच सोल्युशन मध्ये बुडवतो, दुसऱ्या मेटलच्या सोल्युशन मध्ये नाही. जी मेटल प्लेट असेल तर त्याच्याच सोल्युशन त्या ठिकाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ती डीप करायची किंवा इमर्ज करायची. फॉर झिंक मेटल आहे त्याची एक स्ट्रिप आहे दॅट विल बी इमर्ज इन 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन ऑफ झिंक. झिंक मेटलचे जे स्ट्रिप आहे तर ती त्या ठिकाणी काय केली जाते, 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन जे सोल्युशन जे तर त्याच्यामध्ये डीप केली जाते. लक्षात ठेवा, आता मग झिंक मेटलची स्ट्रिप आहे म्हणून मग झिंक मेटलचं सोल्युशन घेतलं 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असलेलं. लक्षात आले का? मेटल स्ट्रिप त्या सोल्युशन मध्ये त्याच्या स्वतःच्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी गॅल्व्हॅनिक मध्ये त्या ठिकाणी काय होतं इमर्स केली जाते. लक्षात घ्या, तर हे महत्वाचं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोलायटिकच्या बाबतीमध्ये तसं नाही, हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर इट फॉलोज दॅट टू मेटल प्लेट्स the solution of their ions with known concentration they are required for the construction of galvanic or Voltaic cell. तर त्याच्यासाठी जे काही टू मेटल प्लेट असतील तर ते द मेटल प्लेट्स द सोल्युशन ऑफ देअर आयन्स विथ कॉन्सन्ट्रेशन दे आर रिक्वायर्ड. तर कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. जसं मी आता 1 मोलर लिहिलं तर त्याच पद्धतीनं दोनही जे तुम्ही मेटल प्लेट घेतलेले असतील तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतं. न्यूमेरिकल जर पाहिलेले असतील तर पहा त्याच्यामध्ये 1 मोलर 0.5 मोलर असं त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन गॅल्व्हॅनिक और व्होल्टेइक सेल. काय करायचं, व्होल्टमीटर त्या ठिकाणी कनेक्ट करायचं. मेटल प्लेट कनेक्टेड बाय द व्होल्टमीटर बाय अ कंडक्टिंग वायर और ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन देम. तर कशासाठी करायचं, बाय कंडक्टिंग वायर. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले पाहिजे त्यांच्यामध्ये. कंडक्टिंग बाय वायर. तर व्होल्टमीटरचा वापर कशासाठी करायचा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर त्या ठिकाणी झाले पाहिजे याच्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा. त्यानंतर टू कम्प्लीट द सर्किट द टू सोल्युशन आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग मीडियम थ्रू विच कॅटायन्स अँड anion मूव्ह फ्रॉम वन कंपार्टमेंट टू द अदर. दिस रिक्वायरमेंट इज फुलफिल बाय द सॉल्ट ब्रिज. आता ही जी सगळी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल केव्हा होते, ज्यावेळेस तुम्ही तिथं सॉल्ट ब्रिजचा वापर. सॉल्ट ब्रिज म्हणजे कन्सेप्ट दॅट इज ऑल्सो गिवन इन युअर बुक सेपरेटली. सॉल्ट ब्रिज, तर सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने त्या ठिकाणी काय होत असतं, जी रिक्वायरमेंट असते तर ती कम्प्लीट होते. तर हा सॉल्ट ब्रिज काय त्याच्यासाठी सेपरेट पॉइंट आहे तर त्याच्या खाली नाव टाका सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज, सॉल्ट ब्रिज काय असतं, सॉल्ट ब्रिज जनरली यू शेपचा उलटा यू शेपचा एक फिगर म्हणते त्याला. इन अ गॅल्व्हॅनिक सेल द टू सोल्युशन आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. इट इज यू ट्यूब कंटेनिंग अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता काय सांगितलं, यू ट्यूब जो लेटर यू तर तो उलटा त्या ठिकाणी असतो.
YouTube containing सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन असतं पाहिजे. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय? सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन कशाचं आहे? लक्षात आलं? सॉल्ट ब्रिज YouTube containing saturated solution of an inert electrolyte such as KCl or NH4NO3 of an electrolyte of potassium chloride KCl or NH4NO3 याचं किंवा याचं सॅच्युरेटेड सोल्युशन असलं पाहिजे सॉल्ट ब्रिजसाठी. लक्षात ठेवा सर. काही प्रश्न विचारतात. सॉल्ट ब्रिज इज व्हॉट इज द सोल्युशन प्रेझेंट इन or which type of saturated solution present in salt bridge? KCl किंवा या NH4NO3 पैकी एक ऑप्शन दिला असेल तर सॉल्ट ब्रिज इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ KCl सॅच्युरेटेड सोल्युशन और NH4NO3 सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन असतं अँड 5% अगर सोल्युशन. आणि त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आणखी 5% अगर सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. सॉल्ट ब्रिज मध्ये सगळ्यात क्वांटिटी असतात. तर KClचं सॅच्युरेटेड सोल्युशन किंवा मग NH4NO3चं आणि त्याचबरोबर 5% अगर सोल्युशन हे सॉल्ट ब्रिजमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. द आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डू नॉट रिएक्ट विथ द आयन्स ऑफ इलेक्ट्रोड. आता याच्यामध्ये सॉल्ट ब्रिजमध्ये इलेक्ट्रोलाइटचे जे आयन्स असतात ते डू नॉट रिएक्ट विथ द आयन्स ऑफ इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडच्या आयन बरोबर त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइटचे आयन रिएक्ट होत नाही सॉल्ट ब्रिजमध्ये. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग विच टू डिस्कस. सॉल्ट ब्रिज ची फिगर पहा. डिस्कशन त्यानंतर कंटेनर का पाहिजे सॉल्ट ब्रिजला लाईक दिस. कंटेनर आहे तुमचा सॉल्ट ब्रिज. मी सांगितलं की YouTube शेक करून उलटा युनिट ठेवायचा दाखवायचा. Then what is the distilled water, beaker, glass, wool plugs, distilled water दाखवायचं. Distilled water. Then what is another beaker is saturated agar solution salt bridge मध्ये. त्याच्यामध्ये saturated KCl plus 5% अगर सोल्युशन. कंटेनर म्हणून किंवा बीकर म्हणतात याला बीकर. देन YouTube. दिस इज YouTube. Glass wool plugs. So these are the requirements for the salt bridge. These are the names. Salt bridge prepared by filling a U-tube with hot saturated solution of the salt and agar solution. मागाशी सांगितलं मी की सॅच्युरेटेड हॉट सोल्युशन आहे आणि 5% व्यतिरिक्त काय अगर सोल्युशन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं. त्याच्यानंतर just salt a hot saturated solution of the salt and agar solution allowing to cool. जे सोल्युशन असतं हॉट तर त्याच्यामध्ये काय करायचं कूल होऊ द्यायचं म्हणजे थंड होऊ द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही बीकर मध्ये ते घेताल डिस्टिल वॉटर याच्यामध्ये आहे तर ते थंड होऊ द्यायचं. युट्यूबच्या आतमध्ये काय सोल्युशन असतं आणि ते थंड होऊ द्यायचं. डिस्टिल वॉटर आहे त्यामुळे ते कूल होऊन द्यायचं थोड्या वेळासाठी. ज्यावेळेस तुम्ही ते ह्या बीकर मध्ये घेताल त्यावेळेस कूल्ड सोल्युशन जे सेट्स इनटू अ जेल विच डज नॉट कम आउट ऑन इन्व्हर्टिंग द ट्यूब. आता ज्यावेळेस कूल होतं पहा हे सोल्युशन कशाचं KCl आणि 5% अगर सोल्युशन थंड झाल्यानंतर ते जेलच्या फॉर्ममध्ये इन द फॉर्म ऑफ जेल. जेल माहिती तुम्हाला जेल म्हणजे काय थोडं ते बाहेर येऊ शकत नाही कारण की एकदम असं घट्ट प्रकारे तयार झाल्यानंतर ते ह्या याच्यातून बाहेर येत नाही. युट्यूब मधून त्या ठिकाणी काय येत नाही ते बाहेर येत नाही. इट डज नॉट कम आउट and inverting the salt bridge is kept deep in distilled water when not is used actually in the figure. Salt bridge is kept deep. तर याच्यामध्ये ज्यावेळेस ते थंड झालेलं असेल त्याच्यानंतर काय होतं की ह्या डिस्टिल वॉटर मधून त्या ठिकाणी ते ऍज इट इज मूव्ह करायचं तसं आपण दाखवलं डिस्टिल वॉटर पण कसं. तर ज्यावेळेस तुम्हाला ते वापरायचं नाही त्यावेळेस तुम्हाला ते अशा पद्धतीने ठेवावं लागतं की जेणेकरून काय होतं थंड राहील जेलच्या फॉर्ममध्ये राहील आणि
ज्यावेळेस तुम्हाला त्याचा यूज करायचा त्यावेळेस त्याचा व्यवस्थित वापर त्या ठिकाणी करता. तर अशा पद्धतीनं सॉल्ट रेशो विषयी आपल्याला त्या ठिकाणी त्याचं वर्किंग समजले. त्यानंतर आता फंक्शन्स काय आहे सॉल्ट रेशो. There are some functions that is present for the salt bridge. First function is that it provides an electrical contact between two solutions. कशासाठी वापरायचं तर पहा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट जो दोन सोल्युशन मध्ये it provides electrical contact between two solutions. These are the some functions between two solutions. तर दोन सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट राहावं याच्यासाठी सॉल्ट ब्रिज वापरलं जातं अँड देअर बाय कम्प्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. आणि मग कॉन्टॅक्ट राहिल्यानंतर काय होईल जो इलेक्ट्रिकल सर्किट आहे तर तो कम्प्लीट होईल अँड इट कम्प्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. कम्प्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. त्यामुळे काय होतं मग इलेक्ट्रिकल सर्किट कम्प्लीट राहतं. जर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट राहिला तरच इलेक्ट्रिकल सर्किट कम्प्लीट होणार. लक्षात ठेवा त्याच्याशिवाय कम्प्लीट होणार नाही. कॉन्टॅक्ट असला पाहिजे कंटिन्यू इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये. तर ते कॉन्टॅक्ट ठेवण्याचं काम कोण करतो मग जो सॉल्ट ब्रिज असेल. तर मग त्याचं ते फंक्शन झालं फर्स्ट फंक्शन दॅट इज इट प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन अँड इट्स कम्प्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. देन सेकंड फंक्शन जे येतं दोन सोल्युशन मिक्स करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी घेऊन करतो सॉल्ट ब्रिज. सो इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. दोन सोल्युशन मिक्स करण्यासाठी मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन दॅट इज ऑल्सो द फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. दॅट इज इट इज प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट पुढचं जे फंक्शन आहे तर इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. थर्ड फंक्शन मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. तर न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी सॉल्ट ब्रिजचा वापर होतो. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशामध्ये इन बोथ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन. ज्यावेळेस आयन ट्रान्सफर होते दोन्ही सोल्युशन मध्ये तर त्यावेळेस इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवतो. सो मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन. दोनही सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आयन्स ट्रान्सफर होतात तर त्यावेळेस इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं सॉल्ट ब्रिज करतं. सो दीज आर द सम फंक्शन्स. यू कॅन ऑल्सो say that some other function of salt bridge that is given in your book. So these are the some main functions that we wrote on the blackboard. So keep it in mind what is the function of salt bridge. अशा पद्धतीने salt bridge हा पॉइंट आहे. Then we discuss the point again. Formulation or short notation of galvanic cell. Next point. Formulation or short notation of galvanic cell. आता हे न्यूमेरिकल जे असतात गॅल्व्हॅनिक सेल वरती तर त्याच्यासाठी फॉर्म्युलेट कशी करायची असेल तर त्यासाठी काही रूल्स आहेत किंवा काही कन्व्हेन्शन्स आहेत नोटेशन्स आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. तर शॉर्ट मध्ये गेली तरी चालते. मी सांगतो कशा पद्धतीने ते सेट करायचे असतात. आता पहिला जो आहे मेटल इलेक्ट्रोड ऑर द इनर इलेक्ट्रोड आर डिनोटेड बाय व्हर्टिकल. आता पहा कुठल्याही तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जो काही मेटल इलेक्ट्रोड दिला जातो मेटल इलेक्ट्रोड कशा पद्धतीने ते लिहायचे तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये रूल जे किंवा त्याचे जे कन्व्हेन्शन्स आहेत तर ते लक्षात ठेवावे लागतील. तर पहिला मेटल इलेक्ट्रोड जो आहे किंवा आपण इनर्ट इलेक्ट्रोड त्यावेळेस असतो ते आर डिनोटेड बाय व्हर्टिकल. तर तो और इनर्ट इलेक्ट्रोड. तर मेटल इलेक्ट्रोड आणि किंवा जर इनर्ट इलेक्ट्रोड दिलेला असेल तर तो काय करायचा व्हर्टिकल लाईन त्या ठिकाणी दाखवायचं. व्हर्टिकल करतो ना व्हर्टिकल उभी लाईन दाखवायची लाईक दिस. अशी लाईन त्या ठिकाणी आली पाहिजे. मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड दे आर डेनोटेड बाय व्हर्टिकल लाईन प्लेस ऍट द एंड्स ऑफ द फॉर्म्युला. परंतु ते कुठे दाखवायचे फॉर्म्युलाच्या शेवटी प्लेस ऍट द एंड्स ऑफ द फॉर्म्युला. दिस इज द
द फर्स्ट कन्व्हेन्शन. एंड्स ऑफ द फॉर्म्युला. कोण? मेटल इलेक्ट्रोड किंवा इनर्ट इलेक्ट्रोड. शॉर्ट नोटेशन. द एनोड निगेटिव्ह इज रिटर्न ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट अँड कॅथोड ॲट द एक्स्ट्रीम राईट. आता पहा, एनोड साठी निगेटिव्ह साईन असते, एकदम शेवटी आलं, लास्टला डाव्या साईड त्या ठिकाणी आलं पाहिजे, आणि कॅथोड असेल तर पॉझिटिव्ह साईन राईट साईडला त्या ठिकाणी आलं पाहिजे सगळ्यात शेवटी. तर हा पहिला कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर सेकंड कन्व्हेन्शन. Insoluble spaces if any or gases are placed in the interior position adjacent to the metal electrode. Insoluble spaces जर असतील काही तुमच्या गिवन याच्यामध्ये सेल्समध्ये जर काही insoluble spaces असतील, if any or gases they are placed in the interior position, तर त्यांची जे पोझिशन असेल तर ती कुठे दाखवायची? इंटेरियरला त्या ठिकाणी दाखवायची. थर्ड जो आहे का, the aqueous solution of ions are placed at the middle. तिसरा, aqueous solution जर असेल दिलेलं aqueous solution, तर ते aqueous solution जे आहे पण तर ते ions they are placed at the middle of the cell formula. Aqueous solution of the ions placed at the middle of the formula. Middle of the फॉर्म्युला. तर ते कुठं दाखवायचं? मिडलला दाखवायचं, मनोमन दाखवायचं फॉर्म्युला. जो फॉर्म्युला तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये मिडलला ॲक्वेस सोल्युशन आयनचं त्या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे, ते दाखवायचं. त्यानंतर त्यातला जो नेक्स्ट आहे 4 पॉइंट, तर तो सिंगल व्हर्टिकल लाईन बिटवीन टू फेजेस इंडिकेट द फेज बॉन्ड. एक सिंगल व्हर्टिकल लाईन काय दाखवते? सिंगल व्हर्टिकल लाईन जी उभी लाईन सांगितली तुम्हाला, सिंगल व्हर्टिकल लाईन तुम्ही शो केली म्हणजे काय? बिटवीन टू फेजेस इंडिकेट द फेज बॉन्ड आहे. दोन फेजेस त्याच्यामध्ये असणार आहे. बिटवीन द टू फेजेस इंडिकेट्स फेज बाउंड्री. फेज बाउंड्री त्या ठिकाणी शो करते. म्हणजे तुमचं कॅटायन आणि एनायन आहे, कॅटायन संपल्यानंतर एक व्हर्टिकल लाईन असेल म्हणजे फेज बाउंड्री त्या कॅटायनची कंप्लीट झाली. एनायन शो केला तुम्ही, एक व्हर्टिकल लाईन शो केली, याचा अर्थ एनायनची फेज बाउंड्री त्या ठिकाणी काय झाली? कंप्लीट झाली असं त्याचा अर्थ होतो. नंबर 5, डबल व्हर्टिकल लाईन बिटवीन टू सोल्युशन इंडिकेट दॅट दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. त्यानंतर आता व्हर्टिकल लाईन सिंगल, त्यानंतर डबल व्हर्टिकल लाईन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये शो करावी लागते. सो डबल व्हर्टिकल लाईन का शो करायची किंवा त्याची काय शो करतं? डबल व्हर्टिकल लाईन बिटवीन द टू फेजेस. सिंगल साठी पहा आणि डबल साठी काय? बिटवीन द टू सोल्युशन इंडिकेट दॅट दे आर कनेक्टेड बाय द सॉल्ट ब्रिज. म्हणजे डबल व्हर्टिकल लाईन ज्यावेळेस तुम्ही देता बिटवीन द सोल्युशन, इट इंडिकेट the solution are connected by the salt bridge. The solution are connected by the salt bridge. याचा अर्थ सॉल्ट ब्रिजने दोन्ही सोल्युशन त्या ठिकाणी काय झाले? कनेक्ट झाले. ज्यावेळेस तुम्ही डबल व्हर्टिकल लाईन साठी शो करता तर ते कनेक्ट झाले असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. नंतर 6 मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन सच एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड गॅस प्रेशर इज ऑल्सो गिवन. त्याचबरोबर आपण जे सांगितलं कॉन्सन्ट्रेशन जे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं? दाखवावं लागतं. तर ते ऍडिशनल क्वांटिटी किंवा गॅसेसचा जो फॉर्म्युला, तर तो सुद्धा ऍडिशनल क्वांटिटी तर ती सुद्धा त्या ठिकाणी शो करायची. म्हणजे काय शो करायचे? कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी शो करता आलं पाहिजे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन सच एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड गॅस प्रेशर दे आर ऑल्सो गिवन. म्हणजे जो काही गॅसचा प्रेशर असेल, कॉन्सन्ट्रेशन काही असेल तर ते शो करायचं. 1 मोलर असेल, 0.5 मोलर असेल, व्हॉट एव्हर इट गिवन. So you have to show, or sometimes the gas pressure is also given. So that is also show, that is the additional quantity, but that it is required to show the full formula for the given cell. तर ते नंबर 6 कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर सिंगल हाफ सेल इज रिटन इन द ऑर्डर aqueous solution of ion first and then the solid electrode. आता पहा, इथले आणखी एक इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन आहे, तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. सिंगल हाफ सेल इज रिटन, एक हाफ सेल जी सिंगल
single half cell is written. एक हाफ सेल त्या ठिकाणी तुम्ही लिहिली, सिंगल हाफ सेल इज रिटन इन द ऑर्डर. आता त्याच्या ऑर्डर कशी ठेवायची? इन द ऑर्डर. आता ज्या वेळेस तुम्हाला लिहायचे तर त्याच्यामध्ये काय करायचं पहा की ऍक्वियस सोल्युशन ऑफ आयन फर्स्ट. तर सुरुवातीला ऍक्वियस सोल्युशन लिहायचं आयनचं. ऍक्वियस सोल्युशन ऑफ आयन फर्स्ट. सुरुवातीला ऍक्वियस सोल्युशन घ्यायचं आयनचं ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर लिहायची. त्यानंतर द सॉलिड इलेक्ट्रोड अँड देन इट्स सॉलिड इलेक्ट्रोड अँड देन द सॉलिड इलेक्ट्रोड आणि मग सॉलिड इलेक्ट्रोड त्या ठिकाणी घ्यायचं. सॉलिड इलेक्ट्रोड ही त्याची ऑर्डर त्या ठिकाणी असते. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पहा एक एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. झिंक 2+ मिळेल. झिंक 2+ हा आयन आहे. झिंक 2+ कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट मध्ये लिहिली ना 1 मोलर आहे. सो राईट इन द ब्रॅकेट ऍडिशनल क्वांटिटी. देन व्हर्टिकल लाईन, देन झिंक आणि देन सॉलिड. आता काय सांगितलंय? सिंगल हाफ सेल इज रिटन इन द ऑर्डर ऍक्वियस सोल्युशन. हे झालं त्याचं ऍक्वियस सोल्युशन 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. आयन आलाय फर्स्ट ते लिहिलंय. अँड देन द सॉलिड इलेक्ट्रोड. आणि सॉलिड इलेक्ट्रोड कुठला आहे? झिंक मेटलचा आयनचा Za दॅट इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड. अशा पद्धतीने ते लिहिलं गेलं पाहिजे. अगोदर आयन लिहायचा आणि कॉन्सन्ट्रेशन व्हर्टिकल लाईन दाखवायची आणि मग त्यानंतर काय करायचं? सॉलिड इलेक्ट्रोड त्या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे. दिस ऑर्डर इज रिव्हर्स व्हेन द इलेक्ट्रोड ऍक्ट्स ऍज ए एनोड इन द सेल. आता ही जी ऑर्डर आहे का तर ते रिव्हर्स होते. तर हे रिव्हर्स होते ज्यावेळेस तुम्हाला एनोड दाखवायचा. हा तुमचा कॅथोड होतोय बिकॉज इट कंटेन्स पॉझिटिव्ह चार्ज. ज्यावेळेस तुम्हाला एनोड लिहायचा त्यावेळेस मात्र ही जी रिक्वायरमेंट आहे तर ती काय होते? रिव्हर्स होते. रिव्हर्स होते म्हणजेच काय की जो मेटल असेल तो अगोदर शो करायचा एनोडला आणि नंतर आयन आला पाहिजे त्याचा. इथं त्याच्या अपोजिट शो त्या ठिकाणी झाली पाहिजे तरच ती गॅल्व्हॅनिक सेल लिहिली जाते किंवा त्या पद्धतीने असते. त्यानंतर फॉलोइंग एक्झाम्पल सम देर आर इलिस्ट्रेट द कन्व्हेन्शन द सेल कंपोज ऑफ मॅग्नेशियम एनोड अँड Ag कॅथोड. आता पहा एक एनोड आणि कॅथोडचं दोन्हीची मिक्स त्या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. तर आता त्या ठिकाणी 2 प्रकारचे आयन्स दिलेले. मॅग्नेशियमचा एनोड आहे, मॅग्नेशियम एनोड आणि दुसरा कॅथोड जो दिला आहे तर तो आहे Agचा सिल्वरचा कॅथोड. आणि याची आपल्याला सेल त्या ठिकाणी गॅल्व्हॅनिक सेलमध्ये त्याचं काय करायचं? फॉर्म्युलेशन करायचं. तर आता 2 हाफ सेल्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये पहा मॅग्नेशियम इट हॅज द 2+. आता याच्यात दोनही मॅग्नेशियम आणि सिल्वर जो ज्यावेळेस मॅग्नेशियम हा एनोड आहे आणि Ag कॅथोड आहे कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. सो Mg2+ 1 मोलर. सो हाऊ टू राईट? मॅग्नेशियम gives 2+ ions. So first write the ions of its Mg2+. Concentration is 1 molar. Single vertical line. Then its cathode. That is Mg. Right? Then 2+, 1 molar. Concentration. Then next double vertical line Ag+. डबल व्हर्टिकल लाईन द्या. सेकंड कुठला आहे? Ag. आता याच्यात रिव्हर्स करायचं. जो आयन आपण इथे दाखवलाय तर Ag+ दॅट इज 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन अगेन. सिल्वर दॅट इज Ag+ 1 मोलर अँड फायनली इट्स सॉलिड. लक्षात आलंय की याच्या रिव्हर्स इथं आयन जे आहे तर ते आपण त्याच्या शेजारी घेतले आणि सगळ्यात शेवटी सॉलिड. सुरुवात आणि शेवट पहिले जे 2 स्टेप आहेत तर त्या ऍज इट इज नाहीये. जो आयनचा पार्ट आहे तर तो लगेच काय करता रिव्हर्स झाला इथे आणि सगळ्यात शेवटी मग परत त्याचा जो मेटल आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. लक्षात आलंय का? तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी कन्व्हेन्शन जे आहे तर ते आहे. त्यानंतर आपल्याला सेल रिॲक्शन कशी लिहायची तर ते सुद्धा त्या ठिकाणी बघायचं. तर नाव द्या रायटिंग द सेल रिॲक्शन.
writing the cell reaction. Writing the cell reaction. Writing the cell reaction. Writing the cell reaction. Cell reaction corresponding to the cell notation written on the assumption that the right hand side electrode is cathode. आता ज्यावेळेस तुम्हाला सेल रिएक्शन द्यायची तर तुमच्या राईट हँड साइडला कॅथोड आला पाहिजे. सेलची जी राईट हँड साइड असेल दॅट इज कॅथोड. याचा अर्थ काय की जो लेफ्ट हँड साइड आहे तिथं तुमचा एनोड आहे. बरोबर. लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड कुठला असेल मग एनोड. हे लक्षात ठेवायचं लेफ्ट हँड साइडला एनोड असला पाहिजे आणि कॅथोड कुठे दाखवायचा राईट हँड साइडला. त्यावेळेस तुम्हाला सेल रिएक्शन द्यायची त्यावेळेस. दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर आता याच्यात सुद्धा काही स्टेप्स त्या ठिकाणी पाहिजे टू राईट द सेल रिएक्शन. काय स्टेप्स आहेत पहा. ज्यावेळेस तुम्हाला सेल रिएक्शन द्यायची स्टेप त्या ठिकाणी दाखवायच्या. सो फर्स्ट स्टेप आता याच्यामध्ये सेल रिएक्शन मध्ये पहिली जी स्टेप आहे पहा राईट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन फॉर द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड. राईट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. आता ऑक्सिडेशन कुठं कोणाचं होतं कॅथोडचं कॅनोडचं. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन फॉर द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड. आता लेफ्ट हँड साइडला काय आपला एनोड आहे फॉर द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड. जो लेफ्ट हँड साइडला आहे एनोड तर त्याचे ऑक्सिडेशनची हाफ रिएक्शन द्यायची. आता ऑक्सिडेशनची हाफ रिएक्शन आपण शिकलोय बरोबर ना. रिडक्शन हाफ सेल आणि ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन आपण घेतलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की अगोदर काय करायचं लेफ्ट हँड साइडला जो एनोड आहे तर त्याचे हाफ सेल रिएक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजे. अँड रिडक्शन हाफ रिएक्शन फॉर द राईट हँड साइड इलेक्ट्रोड. आणि त्यानंतर रिडक्शन हाफ रिएक्शन. Reduction half reaction at the right hand side electrode. Right hand side electrode. तर ही पहिली स्टेप करायची ज्यावेळेस तुम्हाला सेल रिएक्शन लिहायची. त्यानंतर ऍड 2 इलेक्ट्रोड हाफ रिएक्शन टू गेट द ओव्हरऑल सेल रिएक्शन. सेकंड जी स्टेप आहे तर याच्यामध्ये ऍड 2 हाफ इलेक्ट्रोड. सेकंड स्टेपला 2 हाफ इलेक्ट्रोड ऍड करायचे. ऍड 2 हाफ इलेक्ट्रोड. ऍड 2 इलेक्ट्रोड हाफ रिएक्शन टू गेट द ओव्हरऑल सेल रिएक्शन. ऍड 2 हाफ रिएक्शन टू गेट द ओव्हरऑल सेल रिएक्शन. ओव्हरऑल सेल रिएक्शन आपण काय करतो ऍडिशन करतो सेम प्रकारे. 2 हाफ जे हाफ रिएक्शन जे इलेक्ट्रोड हाफ रिएक्शन तर ती ऍडिशन करायची आणि मग काय होतं त्या ठिकाणी ओव्हरऑल सेल रिएक्शन जी तर ते आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर ही सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपला तुम्ही हाफ रिएक्शन दिली तर सेकंड स्टेपला त्या 2 हाफ रिएक्शन जे आहेत तर ते ऍड करायचे म्हणजे ओव्हरऑल सेल रिएक्शन आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येते. वाईल ऍडिंग द इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल. आता त्याच्यामध्ये काय ज्यावेळेस तुम्ही ऍड करता तर आपोआपच इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते कॅन्सल होतील ना. मस्ट बी कॅन्सल. आता कॅन्सल कसे करायचे ते पण तुम्हाला माहिती. रिएक्टंट प्रोडक्ट पहिल्या स्टेपचं जर रिएक्टंटला इलेक्ट्रॉन असतील तर सेकंड स्टेजच्या प्रोडक्टला जे इलेक्ट्रॉन असतील ते कॅन्सल करायचे. किंवा जो पार्ट प्रोडक्टला पहिल्या स्टेपला असेल तर सेकंड स्टेपच्या रिएक्टंटला जर असेल तर तो त्या ठिकाणी कॅन्सल करायचा. जो कॅन्सल होणारा पार्ट आहे तो कॅन्सल त्या ठिकाणी करायचा. फॉर दिस पर्पज इट मे बी नेसेसरी टू मल्टिप्लाय वन ऑर बोथ द हाफ रिएक्शन बाय सुटेबल न्यूमेरिकल फॅक्टर. आता हे ज्यावेळेस तुम्हाला कॅन्सल करायचं असतं तर ते कॅन्सल करताना तुम्हाला त्या ठिकाणी न्यूमेरिकल फॅक्टर म्हणजे संख्या मल्टिप्लाय त्या ठिकाणी करावं लागू शकतो स्टेपला. ते आपण पहा NaCl मध्ये एक हाफ रिएक्शन जे दाखवली त्याच्यामध्ये आपण सोडियमला 2 ने मल्टिप्लाय केलं होतं बरोबर ना. हा त्या ठिकाणी आपण न्यूमेरिकल फॅक्टर वापरला. कशासाठी वापरला जातो तर त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन होते क्लोरीन मध्ये. आठवत आहे क्लोरीनचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन केलं होतं त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येत होते आणि ह्या स्टेपला एकच इलेक्ट्रॉन येत होता. तर आपल्याला 2 पाहिजे होते कॅन्सल होण्यासाठी तर ते तुम्ही त्या ठिकाणी ऍडजस्ट करायचे आणि मग तो कॅन्सल होऊ शकतो. तर याच्यासाठी न्यूमेरिकल फॅक्टर इज इम्पॉर्टंट
वेन यू मल्टिप्लाय करण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा. फॉर दिस पर्पज इट मे बी नेसेसरी टू मल्टिप्लाय द one or both half reaction by a suitable numerical factor. No electron should appear in the overall reaction. आता हे कशासाठी करायचंय तर नो इलेक्ट्रॉन शुड अपियर. इलेक्ट्रॉन त्या फायनल रिएक्शन जे असते नेट सेल तर त्याच्यामध्ये तो अपियर झाला नाही पाहिजे. नो इलेक्ट्रॉन शुड अपियर इन द ओव्हरऑल रिएक्शन. त्याच्यासाठी ते न्यूमेरिकल फॅक्टर वापरायचं. त्यानंतर थर्ड स्टेप जे इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द इंडिव्हिज्युअल हाफ रिएक्शन मे बी रिटन विथ वन और मोर इलेक्ट्रॉन. आता सिंगल जी रिएक्शन असते तर ती एक किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेऊन लिहावी लागते विथ वन और मोर इलेक्ट्रॉन. एक किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेऊन लिहावी लागते. एक्झाम्पल सांगायचं हाफ रिएक्शन फॉर H2 गॅस विथ रिटर्न ऍज H2 गॅस दिलेला आहे. याच्यासाठी हाफ रिएक्शन आपल्याला लिहायची. हा तुमचा H2 गॅस आहे तर इलेक्ट्रॉन पहा रिटर्न एज 2H plus aqueous plus 2 electron. 2H plus aqueous. इलेक्ट्रॉन किती बाहेर पडते 2. राईट 2 इलेक्ट्रॉन्स. आणि काय होईल मग ते ज्यावेळेस प्रोडक्ट तुम्हाला H2 गॅस करायचा आहे तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने रिएक्शन द्यावी लागेल. 2H plus ions plus 2 इलेक्ट्रॉन ऍड झाल्यानंतर H2 गॅस त्या ठिकाणी मिळेल. और H plus aqueous किंवा अशी पण तुम्ही रिएक्शन लिहू शकता. H प्लस ऍक्वेस. आता मी 2 मल्टिप्लाय जो येतो तो आपण इथं घेतला नाही. आता इथं 2 ने मल्टिप्लाय आहे इथं पण तर आपण जर कॅन्सल केलं तर इथे एकच इलेक्ट्रॉन लिहावं कारण की H प्लस झालं. न्यूमेरिकल फॅक्टर 2 आहे. इथं आपण H प्लस घेतलं म्हणून 2 इलेक्ट्रॉनचे 1 इलेक्ट्रॉन होतो तिथे. लक्षात येते 2 ला 2 कॅन्सल होते. इकडे सुद्धा 2 डिवाइड. इथं काय काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे किती राहतील मग H2 गॅस 1 हाफ होतील तिथे. बरोबर का. तर ते सुद्धा लिहिता आलं पाहिजे 1 हाफ H2 गॅस अशा पद्धतीने. तर ही पण करेक्ट आहे. हे सुद्धा करेक्ट त्या ठिकाणी आहे. दोन्ही पण पद्धतीने तुम्ही लिहू शकता. इट मेक्स नो डिफरन्स इन रायटिंग द ओव्हरऑल सेल रिएक्शन. तर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं किंवा हे जरी लिहिलं तर इट मेक्स नो डिफरन्स व्हाईल रायटिंग द सेल रिएक्शन. सेल रिएक्शन मध्ये तुमची जी फायनल रिएक्शन येईल तर ती करेक्ट त्या ठिकाणी येईल. जरी सुद्धा तुमच्याकडून ही अशा पद्धतीने लिहिलं एक एक्झाम्पल सांगितलं किंवा वरचं लिहिलं तर ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जे स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि सेल रिएक्शन त्या ठिकाणी लिहायची. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट टाका इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल.